Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशभरात कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे अनेक नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. सरकार आणि न्यायालयांनी अशा प्रकरणांवर आधीच चिंता व्यक्त केली असल्यानं सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे आदेश बजावले आहेत. या दरम्यान कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला असून कुत्र्यांच्या चाव्यामुळे जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 5 लाखांची भरपाई दिली जाणार आहे. तसेच जखमी झाल्यास त्या रुग्णाला 5,000 रुपये भरपाई म्हणून दिली जाईल. यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी 3,500 रुपये आणि सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट नावे 1,500 रुपये समाविष्ट असतील. भूतरामनहट्टी येथील कित्तूराणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात मृत्यू झालेल्या काळविटांचा शवविच्छेदन अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. काळविटांना हेमोरेजिक सेप्टिसेमिया या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उर्वरित काळविटांची दक्षता घेतली जात असल्याची माहिती बेळगाव वन विभागाचे उपवन संरक्षणाधिकारी कीर्ती NE यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्राणी संग्रहालयातील 31 काळविटांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती. यातील 1 नर व 2 मादी जातीच्या काळविटांचे शव प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. बेंगळूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बायोलॉजिकल डायग्नोस्टिक प्रयोगशाळेचा बॅक्टेरियोलॉजीचा अहवाल बुधवारी बेळगाव वन विभागाकडे सोपवण्यात आला. जीवाणूच्या संसर्गामुळे काळविटांचा मृत्यू झाल्याचा दुजोरा अखेर वन अधिकाऱ्यांनी अहवालाच्या आधारे दिला आहे. नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गांधी मैदानावर आज गुरुवारी झालेल्या या भव्य समारंभात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून 26 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. हरियाणा, आसाम, गुजरात, मेघालय, उत्तर प्रदेश, नागालँड, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थानचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यंदाच्या नितीश यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रामकृपाल यादव आणि श्रेयसी सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवत एका सरकारी अधिकाऱ्याला तब्बल 11 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची नोंद शहर CN ठाण्यामध्ये झाली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये केमिकल पुरवठ्याचे आश्वासन देत 7.25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची नोंदही झाली आहे. 11 लाख रुपयांचा गंडा ज्यांना घालण्यात आला ते गॅझेटेड श्रेणीतील अधिकारी असून शिवबसवनगर येथील रहिवासी आहेत. इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना दिलेल्या लिंकद्वारे थेट जादा आर्थिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या एका व्हॉट्सअॅप गटामध्ये सामील करण्यात आले. कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा हवा असल्यास आम्ही पाठवलेले ॲप डाउनलोड करा असा संदेश देत त्यांना एक APK फाईल पाठवण्यात आली. सदर ॲप डाउनलोड करून ओपन केल्यानंतर सुरुवातीला थोडासा नफा दाखवण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 11,03,500 रुपये भामट्यांनी दिलेल्या खात्यांवर वर्ग केले. नंतर संबंधितांनी संपर्क तोडताच आपण फसलो गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तसेच दुसरीकडे ब्रह्मनगर येथील एका वृद्धाला फॉस्फरिक ऍसिड पुरवठा करण्याचे आमिष दाखवत 7,27,000 रुपयांना गंडा घालण्यात आल्याची नोंदही CN ठाण्यामध्ये झाली आहे. पैसे घेतल्यानंतर सदर भामट्याने संपर्क तोडला आणि त्यानंतर संबंधित वृद्धाला फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं. या दोन्ही प्रकरणाची नोंद CN ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. भूमिहीन आणि वनहक्कांपासून वंचित असलेल्या नागरिकांच्या मागण्या सरकारने 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केल्या नाहीत
तर संयुक्त कर्नाटक वेदिकेच्या नेतृत्वाखाली बेंगळूरच्या फ्रीडम पार्कमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय कृषिक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी दिला आहे. बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवनात आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की शेतकरी, कामगार, दलित, युवक आणि महिलांचे हे एकत्रित आंदोलन असेल. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे आता भूमिहीनांना जमीन वाटप, वन हक्कांच्या अंमलबजावणीला गती, कॉर्पोरेट धार्जिणे कायदे रद्द करणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण थांबवणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, मक्याला हमीभाव आणि उसाला FRP, शेतमालाचे दर वेळेनुसार निश्चित करणे आदी मागण्या करण्यात येणार आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा उभारण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. साखर कारखान्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या साखरेचा दर प्रति किलो 40 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज गुरुवारी सांगितले. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की अलीकडेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये साखरेचे दर वाढवण्याची विनंती केली होती. आतापर्यंत केंद्र सरकार कारखान्यांकडून 31 रुपये प्रति किलो दराने साखर खरेदी करत होते. ती 41 रुपये करावी अशी मागणी कारखानदारांनी त्यांच्यासमोर मांडली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने 40 रुपये दर निश्चित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरातील MV हेरवाडकर शाळेमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तसेच मिनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी विभागातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच कुस्ती, जलतरण, शूटिंग, क्रिकेट, हॉकी, चित्रकला, बुद्धिबळ इत्यादी स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रॅलीला प्रमुख पाहुणे माननीय दिलीप चिटणीस, डॉक्टर अजित कुलकर्णी, राजेश शिवलकर, ज्ञानेश कलघटगी, SY प्रभू, अलका कुलकर्णी, हेमांगी प्रभू, गायत्री गावडे, पंकज शिवलकर, प्रवीण पुजार, यशस्वी देशपांडे तसेच शाळेच्या प्राचार्या शोभा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रॅली MV हेरवाडकर शाळेतून सुरू होऊन खानापूर रोड, टिळकवाडी, गोवा वेस्ट सर्कल, देशमुख रोड मार्गे परत शाळेमध्ये संपली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता कर्नाटक सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 कलमी कृती आराखडा तयार केला आहे. या योजनेनुसार वेळेवर कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण सुनिश्चित करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्व नगरपालिकांवर सोपवण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव डॉक्टर शालिनी रजनीश यांनी यासंबंधी परिपत्रक जारी करून सर्व जिल्हा प्रशासन, शहरी स्थानिक संस्था आणि महानगरपालिका आरोग्य विभागांना तातडीने या नव्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परिपत्रकानुसार कॅच, न्यूटर, लसीकरण, रिलीज या वैज्ञानिक पद्धतीने कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. नसबंदी प्रक्रियेची अंमलबजावणी केवळ अधिकृत व प्रमाणित पशुवैद्यकीय संस्थांकडूनच केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्यामागे स्थानिक संस्थांकडून नसबंदी व लसीकरणाचे अपुरे प्रयत्न हे मुख्य कारण असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे सर्व शहरी स्थानिक संस्थांना प्रमाणित नोंदी ठेवणे, नसबंदी केंद्रांची क्षमता वाढवणे, कुत्र्यांची नोंदणी करणे, नागरिकांचे जनजागरण करणे यासारख्या बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात कार्तिक अमावास्येनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विशेष धार्मिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेष लोणी पूजा व सायंकाळी मंदिर ट्रस्ट व सर्व महिला सेवेकरांच्या वतीने महाआरती करून दीपोत्सवाला सुरुवात झाली.
मंदिर परिसरामध्ये आकर्षक रांगोळी व दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर तसेच कपिलेश्वर मंदिराच्या बाजूला गणपती विसर्जन तलावावर विशेष रांगोळी, आकर्षक विद्युत रोषणाई व आतषबाजी करून दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराच्या हॉलमध्ये शिवशंकर, शंभूचा परिवार, महाकाली, महालक्ष्मी, नंदी अशा अनेक देवतांच्या प्रतिमा रांगोळीतून रेखाटण्यात आल्या होत्या. बेळगाव शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या पार्किंग समस्येकडे लक्ष देत पोलीस आयुक्तांनी नो पार्किंग क्षेत्रामध्ये वाहने उभी करू नयेत असा स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र काही वाहन चालक या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे कॉलेज रोड परिसरात दिसून आले. अशांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कॉलेज रोड परिसरात नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या गाड्यांना क्लॅम्प लॉक लावण्यात येत असून या कारवाईमध्ये वाढ झाली आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी मुख्य रस्त्यावर गाड्या पार्क करू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या मार्गावरील शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी देखील रस्त्यावर गाड्या उभ्या करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करणं आवश्यक आहे असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सारस्वत यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर पद रिक्त झाल्याने मुंबई कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डीईओ हर्षा यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे. विशाल सारस्वत यांनी उत्तर प्रदेश सचिवालयात नवीन पदभार स्वीकारल्यामुळे बेळगाव सीईओ पद रिक्त झाले होते. नवीन सीईओची नेमणूक होईपर्यंत हर्षा हे अंतरिम स्वरूपात ही जबाबदारी पार पाडणार आहेत. हर्षा यांनी यापूर्वीही बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये सेवा बजावली असल्यामुळे त्यांना स्थानिक प्रशासन व कारभाराची सखोल जाण आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कामकाजात अडथळा येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेळगाव शहर शाखेमध्ये पहिली मासिक बैठक यशस्वीरित्या पार पडली. ही बैठक बँकेचे संचालक राहुल सतीश जारकिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीत विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सहकारी संस्थांच्या कार्यकाळाची मुदत संपलेली आहे की नाही याची पाहणी तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणाबाबत तातडीने निर्णय घेणे ही प्रमुख सूत्रे या बैठकीतील मुद्दे होते. याशिवाय संस्थातील थकीत कर्जांची वसुली जलद गतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. केंद्र सरकारच्या संगणकीकरण प्रकल्पास डिसेंबर 2025 पूर्वी अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले. तसेच संस्थांमध्ये अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन प्रणालीनुसार प्रगत तंत्रज्ञान वापरून कर्ज नोंदणीबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षांच्या अनुमतीनुसार अन्य विविध विषयांवरही चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. यावेळी सहकार विभागाचे अधिकारी आणि डीसीसी बँकेचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बेळगावातील टिळकवाडी येथे मोठ्या थाटामाटात उभारण्यात आलेल्या कला मंदिर व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव तातडीने करावा, अन्यथा इमारत निष्क्रिय राहून खराब होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले आहेत. स्मार्ट सिटी व पर्यटन खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पांतर्गत 990 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून त्यामधील 104 कामे पूर्ण तर 4 कामे प्रलंबित आहेत. कला मंदिरातील गाळ्यांचा लिलाव न झाल्यामुळे उपयोगाविना धूळ खात इमारत पडून राहिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गाळ्यांच्या लिलावासाठी त्वरित उपाययोजना करावी असे त्यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या 135 कोटींचा निधीचा विनियोग लवकरात लवकर करून कामे सुरू करण्याचेही आदेश खासदार शेट्टर यांनी यावेळी दिले. अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
राज्य रस्ते परिवहन निगमच्या कर्मचाऱ्यांना 38 महिन्यांचे वेतन थकीत असून यासह इतर मागण्यांबाबत आवाज उठवण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी बेंगळूरमध्ये भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा शेषाद्रीपुरम येथील आर गुंडूराव सभागृहात पार पडणार असून दरम्यान चारही परिवहन निगमचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जानेवारी 2024 पासून सुधारित वेतन लागू करावे तसेच इतर न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी या सभेतून करण्यात येणार असल्याची माहिती केएसआरटीसी स्टाफ वर्कर्स फेडरेशनचे HV अनंत सुब्बराव यांनी दिली. या सभेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकून थकीत वेतनाचा प्रश्न सोडवणे व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे. परिवहन कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत होत चालला असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले JM कालीमिर्ची यांनी नुकतेच बेळगाव शहर सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले BR गड्डेकर यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. अलीकडे राज्यभरातील 100हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये कालीमिर्ची यांचाही समावेश होता. मात्र बदलीनंतर काही काळ त्यांची नवीन नियुक्ती जाहीर झालेली नव्हती. 2 दिवसांपूर्वी अधिकृत आदेशानुसार शहर CEN पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली असून सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. शहरातील गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कल येथे सिग्नल यंत्रणेअभावी वारंवार अपघात घडत आहेत. या सर्कलवर 4 दिशांमधून वाहतूक होत असते. मात्र योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बसवेश्वर सर्कलचा शहरातील राणी चन्नम्मा सर्कलच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौर मंगेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या सर्कलवर खानापूर रोड, महात्मा फुले रोड, शहापूर भाग व रेल्वे ओव्हरब्रिजकडून वाहतूक होत असते. मात्र सिग्नल यंत्रणा योग्य नसल्यानं वाहन चालक गोंधळात सापडत असून अपघातांचं प्रमाण वाढलंय. सर्कलच्या मध्यभागी उभारलेले कारंजे देखील सध्या बंद स्थितीत आहेत. यामुळे सर्कलचा सौंदर्य वाढीसाठी तसेच वाहतुकीसाठी संपूर्ण पुनर्विकास करावा अशी मागणी गुंजटकर यांनी केली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस सोनेरी दिवस ठरला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइंबतूर येथून DBTद्वारे 18,000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार याकडे देशभरातील बळीराजा डोळे लावून बसला होता. अखेर त्यांच्या बँक खात्यावर 2,000 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाही लवकरच पैसे मिळतील असे शासनाने सांगितले. येळ्ळूर येथील वॉर्ड क्रमांक 4 व 5 मधील शिवाजी रोड, मारुती गल्ली कॉर्नर परिसरात गेली अनेक वर्षे जुन्या हँडपंपामुळे वारंवार पाणी पुरवठा खंडित होत होता. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक दुकानदार व नागरिकांनी वॉर्ड क्रमांक 4 चे विद्यमान सदस्य व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला. सतीश पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत ग्रामपंचायत PDOंना भेटून समस्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या पुढाकाराने जुन्या हँडपंपऐवजी नव्या विद्युत मोटारीसह बोरवेल मंजूर करण्यात आला. आज गुरुवारी पाटील स्वतः घटनास्थळी हजर राहून नागरिकांच्या उपस्थितीत बोरवेलचे काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू केला. या ठिकाणी लवकरच सेंट्रलाइज सिंटेक्स टाकी बसवून अधिक चांगली पाणी पुरवठा व्यवस्था केली जाणार आहे. या समस्येचे कायमस्वरूपी समाधान झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत सतीश पाटील यांचे आभार मानले. बेळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025चा समारोप पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला.
या समारंभात पोलीस महानिरीक्षक डॉक्टर चेतन सिंग राठोड यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर राठोड म्हणाले की वार्षिक क्रीडा स्पर्धा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक ताजेपणा देतात. वर्षभर कडक शिस्तीमध्ये आणि जबाबदारीने काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना असे उपक्रम नवी ऊर्जा देतात. यात सहभाग महत्वाचा असून विजय किंवा पराजय गौण आहे. कार्यक्रमाला शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेत तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान धावणे, लांब उडी, गोळाफेक, व्हॉलीबॉल, थाळीफेक, रिले रेस यासारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शहरातील अवैध जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी सोमवारी 2 ठिकाणी छापे टाकून 5 जणांना ताब्यात घेतले. संयुक्त कारवाई दरम्यान एकूण 5,480 रुपये रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. मार्केट पोलीस स्थानकाचे पीएसआय शशिकुमार कुरळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जुन्या भाजी मार्केट परिसरात सुरू असलेल्या मटका व्यवसायावर छापा टाकला. यावेळी सादिक हाकीम काझी, यमनप्पा शिवबसप्पा कुरबर आणि पंकज मोहन जाधव यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 3,450 रुपये रोख रक्कम आणि मटक्यासंबंधी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान कॅम्प पोलीस स्थानकाचे एएसआय टी.व्ही. करोशी व त्यांच्या पथकाने कॅम्प परिसरातील पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. येथे अक्षय आप्पा भोसले आणि अफजल अख्तर अत्ती यांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यादरम्यान एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या ठिकाणावरून 2,030 रुपये रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या संयुक्त कारवाईबद्दल शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.